नमस्कार. व्यावसायिक अर्थशास्त्राच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचे प्रमुख दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे व्यवसाय संस्थेची आर्थिक उद्दिष्ट. याविषयी मागच्या सेशनमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर व्यवसाय संस्थेच्या उद्दिष्टांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यवसाय संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्ट. व्यवसाय संस्थेची जी आर्थिकेतर उद्दिष्ट आहेत त्या आर्थिकेतर उद्दिष्टांविषयी या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सामान्यपणे कोणत्याही विशिष्ट वस्तूचं किंवा सेवेचं उत्पादन करणारी आणि त्याची विक्री करणारी जी संस्था असेल तर त्या संस्थेला व्यवसाय संस्था असं म्हटलं जातं. व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांमध्ये मूलभूत 5 आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणे ही उद्दिष्ट असतात. त्याचप्रमाणे याशिवाय देखील व्यवसाय संस्थेची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांमध्ये आर्थिक आणि आर्थिकेतर उद्दिष्टे अशी 2 प्रकारची उद्दिष्ट आहेत. त्यापैकी या ठिकाणी व्यवसाय संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे आहेत. व्यवसाय संस्थेच्या आर्थिकेतर उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट व्यवसाय संस्थेचं आहे की राजकीय शक्ती किंवा सत्ता प्राप्त करणे. भारतासारख्या लोकशाही राज्यव्यवस्था असलेल्या देशात पक्षीय राजकारण आणि निवडणुका ह्या अपरिहार्य असतात. त्यामुळे व्यवसाय संस्थांना राजकीय पक्षांना आर्थिक पाठिंबा देऊन राजकीय महत्त्व प्राप्त करता येतं आणि व्यवसाय संस्था तशा प्रकारचा प्रयत्न करतात. म्हणजे व्यवसाय संस्था राजकीय पक्षांना पाठिंबा देऊन राजकीय महत्त्व प्राप्त करतात. त्या राजकीय महत्त्वामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ते राजकीय महत्त्व टिकून ठेवण्याचा देखील प्रयत्न केला जातो. व्यवसाय संस्था प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय सत्तेमध्ये सहभागी होतात. प्रत्यक्षपणे राजकीय सत्तेमध्ये सहभागी होणे म्हणजेच व्यवसाय संस्थेचे जे मालक आहेत त्या मालकांचा प्रतिनिधी म्हणून एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकून किंवा निवडणुकीमध्ये सहभागी होऊन शासन सत्तेमध्ये सामील होत असेल तर त्याला प्रत्यक्षपणे राजकीय सत्तेमध्ये सहभागी झाला असं म्हटलं जातं. अप्रत्यक्षपणे जेव्हा राजकीय सत्तेमध्ये सहभाग घेतला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी कुठल्या तरी विशिष्ट घटकाला किंवा विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला जातो आणि असा पाठिंबा देऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीमार्फत आपलं प्रतिनिधित्व शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो. व्यवसाय संस्थांना या राजकीय सत्तेचा किंवा शक्तीचा काय फायदा होतो तर व्यवसाय संस्थांना राजकीय सत्तेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झाल्यामुळे शासनाकडून जे औद्योगिक धोरण निश्चित केलं जातं, औद्योगिक धोरण ठरवलं जातं, तर ते धोरण ठरविताना आपली बाजू मांडणे व्यवसाय संस्थांना शक्य होतं. उदाहरणार्थ व्यावसायिक परवाना प्राप्त करणे म्हणजे व्यावसायिक लायसन्स प्राप्त करणे, त्या लायसन्सचं नूतनीकरण किंवा रिन्युएशन करणे, नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या ज्या अटी असतील शर्ती असतील तर त्यामध्ये सुधारणा करणे किंवा सोयीस्कर अटी निर्माण करण्यासाठी शासन दरबारी आपले म्हणणे मांडणे यासाठी त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा होतो. त्यानंतर शासनाकडून जी वेगवेगळ्या प्रकारची कर आकारणी केली जाते तर ते कर प्रत्येक व्यवसाय संस्थेला भरावेच लागतात. परंतु त्यामध्ये शासनाकडून काही विशिष्ट व्यवसाय संस्थांना सवलत दिली जाते, विशिष्ट परिस्थितीमध्ये सवलत दिली जाते, तर ती सवलत प्राप्त करून घेण्याचा हेतू देखील त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेचा असतो. त्यानंतर व्यवसाय संस्था ज्या ठिकाणी व्यवसाय करते त्या ठिकाणी मूलभूत सुविधा प्राप्त करून घेणे हा देखील व्यवसाय संस्थेचा एक हेतू असतो. शासनाकडून काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आर्थिक सहकार्य केलं जातं किंवा सरकारी अनुदान दिलं जातं, तर हे सरकारी अनुदान प्राप्त करणे इत्यादी वेगवेगळ्या उद्दिष्टांनी व्यवसाय संस्था आपले राजकीय वर्चस्व निर्माण करतात किंवा राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून केला जातो. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे प्रतिष्ठा प्राप्त करणे. व्यवसाय संस्थांचा विचार केला तर व्यवसाय संस्थांच्या मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थांचे वेगवेगळे प्रकार आहेत की एक व्यक्तीचा मालकी हक्क असणारी व्यवसाय संस्था असेल, संयुक्त मालकी असणारी व्यवसाय संस्था असेल, भागधारकांचा मालकी हक्क असणारी व्यवसाय संस्था असेल, असे वेगवेगळे प्रकारे
व्यवसाय संस्थांचे आहेत. त्यापैकी व्यवसाय संस्था जर एकाच विशिष्ट व्यक्तीच्या मालकीची असेल तर आपली वैयक्तिक प्रतिष्ठा प्राप्त करणे आणि त्यामध्ये वाढ करणे हे देखील व्यवसाय संस्थेचे एक महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट असते. ही प्रतिष्ठा वेगवेगळ्या प्रकारची असते. उदाहरणार्थ कामगार व मालक यांच्यातील संबंध सलोख्याचे ठेवणे, म्हणजे कामगार आणि मालक यांच्यात चांगल्या प्रकारचे संबंध आहेत असं जर समाजातील लोकांना समजलं तर त्यांना त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त होते. मालक कामगारांचे कल्याण करतो किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो अशी प्रतिष्ठा मिळवणे. त्यानंतर दानशूर किंवा देणगीदार म्हणून नावलौकिक प्राप्त करणे. एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था त्या ठिकाणी सातत्याने दान करत असेल, देणगी देत असेल तर त्यामधून देखील नावलौकिक प्राप्त करणे इत्यादी वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी किंवा इत्यादी वेगवेगळ्या कार्यांमधून व्यवसाय संस्था प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करत असताना व्यवसाय संस्था महत्तम नफ्याच्या उद्दिष्टाकडे दुर्लक्ष करते. म्हणजे महत्तम नफ्याचं उद्दिष्ट या ठिकाणी विचारात घेतलं जात नाही. कारण नफा प्राप्त करत असताना प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे महत्तम नफ्याच्या उद्दिष्टाकडे काही विशिष्ट कालावधीसाठी दुर्लक्ष केलं जातं. महत्तम नफ्याचं उद्दिष्ट व्यवसाय संस्था कायमस्वरूपी दुर्लक्षित करत नाही. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे सामाजिक जबाबदारी आणि कल्याण. आधुनिक उत्पादन संस्था काही सामाजिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टांना देखील प्राधान्य देतात. सामाजिक उद्दिष्टांमध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, खेळ, क्रीडा किंवा वेगळ्या प्रकारची कला इत्यादींचा समावेश होतो. व्यवसाय संस्था ज्या प्रदेशामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये उत्पादनाचं कार्य करते त्या ठिकाणी सामाजिक विकास आणि सामाजिक कल्याण करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी व्यवसाय संस्थेकडून माफक दरात अतिशय कमी दरामध्ये शैक्षणिक सुविधांचा पुरवठा केला जातो. म्हणजे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मोफत किंवा माफक दरामध्ये आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. की ज्या ठिकाणी ती व्यवसाय संस्था प्रदेशामध्ये कार्य करते त्या ठिकाणी मोफत आरोग्य सुविधा दिल्या जातात किंवा अतिशय कमी दरामध्ये आरोग्य सुविधांचा पुरवठा केला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांसाठी ग्राउंड्स तयार करून देणे किंवा ग्राउंड्स उपलब्ध करून देणे. कामगारांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना तयार करणे आणि त्या योजनांची अंमलबजावणी करणे. त्यानंतर त्या व्यवसाय संस्थेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करणारे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना योग्य किमतीत दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कार्य व्यवसाय संस्था करतात. आणि ही कार्य केल्यामुळे व्यवसाय संस्था सामाजिक जबाबदारीतून काहीतरी कार्य करते आणि त्यामुळे समाजाचं कल्याण होतं असा उद्देश व्यवसाय संस्थेचा असतो. म्हणजे सामाजिक कल्याण करण्याचा हेतू किंवा सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याचा उद्देश हा व्यवसाय संस्थेचा असतो. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे कामगारांची किंवा श्रमिकांची सदिच्छा. कामगार हा व्यवसाय संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे व्यवसाय संस्थेकडून कामगार कल्याणाच्या विविध योजना राबवल्या जातात. म्हणजे कामगाराची सदिच्छा म्हणजे कामगाराचा व्यवसाय संस्थेविषयीचा दृष्टिकोन हा चांगला निर्माण करण्याचा प्रयत्न व्यवसाय संस्था करते. त्यासाठी वेगवेगळ्या कल्याणाच्या योजना व्यवसाय संस्थेकडून राबवल्या जातात. व्यवसाय संस्था कामगारांना काम करण्याच्या ठिकाणी किंवा काम करण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण त्या ठिकाणी स्वच्छ, हवेशीर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचं कार्य हे व्यवसाय संस्थेकडून केलं जातं. कुठल्याही प्रकारचं काम असेल, कुठल्याही प्रकारचं कार्य असेल तर ते कार्य करण्यासाठी स्वच्छता त्या ठिकाणी असावी लागते, ते हवेशीर असलं पाहिजे, आरोग्यदायी वातावरण त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिलं तर कामगारांची काम करण्याची इच्छा त्या ठिकाणी वाढते, त्यांची उत्पादन क्षमता देखील वाढते आणि शेवटी व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे कामगारांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणावर व्यवसाय संस्थेकडून खर्च केला जातो. की सर्वसामान्यपणे आपण आता जे शिक्षण घेतो म्हणजे शिक्षणाच्या वेगवेगळ्या पातळीनुसार जे शिक्षण घेतलं जातं त्याला आपण शिक्षण म्हणतो. जसं आता तुम्ही
10वी पर्यंत शिकला, 12वी पर्यंत शिकला, आता B.Com.ला आलात, हे शिक्षण आहे. विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी किंवा त्या कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी जे शिक्षण दिलं जातं त्याचा प्रशिक्षणामध्ये समावेश होतो. सामान्यपणे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. विशिष्ट प्रकारचं कौशल्य विकसित करण्यासाठीच हे त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. त्यावर त्या ठिकाणी ती व्यवसाय संस्था खर्च करते. म्हणजे व्यवसाय संस्थेने कामगारांच्या शिक्षणावर खर्च केला तर त्याची शैक्षणिक पात्रता वाढते. प्रशिक्षणावर खर्च केला तर त्याचं जे कौशल्य आहे, त्याच्याकडे असणारं जे स्किल आहे, त्या स्किलमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. ह्या जो खर्च व्यवसाय संस्था कामगारांवर करते त्याचा फायदा व्यवसाय संस्थेलाच होतो. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे त्या श्रमिकाची, त्या कामगारांची काम करण्याची क्षमता वाढते, त्याचं कौशल्य वाढतं. त्यामुळे त्याचा फायदा त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेच्या उत्पादन वाढीवर होतो. त्यामुळे व्यवसाय संस्थेला त्याचा फायदा प्राप्त होतो. त्यामुळे अशा प्रकारे श्रमिकांची सदिच्छा किंवा कामगारांची चांगली दृष्टिकोनाची प्रवृत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न हा व्यवसाय संस्थेकडून केला जातो. त्याचप्रमाणे कामगारांच्या कुटुंबासाठी माफक दरात पर्यटन किंवा सहलींचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी माफक दरात किंवा मोफत भोजनगृहाची व्यवस्था केली जाते. त्यानंतर आरोग्याच्या सुविधा त्यांना पुरवल्या जातात. त्यांच्या करमणुकीसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य करतात. कामाच्या ठिकाणी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात याचा अर्थ त्या ठिकाणी श्रमिकांचं फक्त मनोरंजन करणे हा हेतू नसतो. त्यांना त्यांच्या कामातून काही विशिष्ट वेळ विरंगुळा प्राप्त व्हावा, त्यांना त्या ठिकाणी थोडा चेंज प्राप्त व्हावा यासाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात की त्यामध्ये TV असेल, न्यूजपेपर्स असतील, मॅगझिन्स असतील किंवा विशिष्ट अशी गार्डन केलं असेल की त्या ठिकाणी ते निवांतपणे बसू शकतात. अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य हे व्यवसाय संस्थेकडून केलं जातं. त्यानंतर कामगारांच्या पाल्यांसाठी किंवा मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य देखील व्यवसाय संस्थांकडून केलं जातं. या सर्व सुविधांमुळे कामगारांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. त्यांची उपक्रमशीलता व उत्पादनशीलता म्हणजे उत्पादन क्षमता यांच्यात वाढ होते आणि त्याचा सगळ्यात शेवटी जो फायदा होतो तो व्यवसाय संस्थेलाच फायदा प्राप्त होतो. त्यामुळे व्यवसाय संस्था आर्थिक आणि आर्थिक इतर अशी कुठल्याही प्रकारची उद्दिष्ट पूर्ण करत असतील तर सगळ्यात शेवटी जो फायदा होतो तो व्यवसाय संस्थेला जास्त फायदा होतो. तर अशा प्रकारे व्यवसाय संस्था दोन प्रकारच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कार्य करतात. तर त्यापैकी ही आर्थिकेतर उद्दिष्ट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.